असलेल्या नेत्यांचं काही आमदारांचं नाव लिहून चिठ्ठी नाव लिहून मरणार आहे, आत्महत्या करणार आहे। मला हे मेसेज आल्यानंतर मी सभागृहात सांगितलंय की सभागृहात तुम्ही त्यांचं नाव कट केलं, ते नाव कोणतं आहे म्हणून। हे कळाल्यानंतर माळ्यावरची वेळ आली, त्यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून पळून गेलेले तुम्ही बघितलं सगळ्यांनी कशा पद्धतीनं पळ काढून पळायला लागले ते। आता त्यांना माहित आहे अर्ध्या एक तासामध्ये नाव सांगायला बघा 25-26 लोकांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्या पक्षात कोण लोक कष्ट काढले, कोण पार्टी वाटण्यासाठी मोठं केलंय पार्टीला, आणि आता मलाही कोण खायला लागले, त्याच लोकांच्या विरोधात त्यांचा रोष आहे। रडत रडत मेसेज केला, मी तुम्हाला नाव सांगू शकतो, ते तुम्हालाही रोज भेटतात। त्यांनी सांगितले मी अर्ध्या तासात नाही आत्महत्या केलो, हे मेसेज मिळाल्यानंतर पळून गेलाय का? हे पळून गेलाय कशामुळे माहिती आहे का? त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझं नाव यादीत नाही म्हणल्यावर त्यांना पण मेसेज टाकला, नरेंद्रला मेसेज टाकला आणि मला मेसेज टाकला, आम्हाला तुम्हाला विनंती आहे हा विषय तुम्ही सभागृहात सांगा, म्हणून त्यांनी पळायची वेळ आली। बघा ते कशा पद्धतीने तरमत आहे कार्यकर्ता। अशा कित्येक लोकांना तुम्ही कुणाची नावं काढली, मला जर अजब वाटतंय यादी बघितल्यानंतर कुणाची नावं आली त्या यादीमध्ये, ही नावं या यादीमधली जी 7 नावं आहेत, खरंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचं चिंतन करावं। ही 7 नावं किती दिवस पक्षात दिसली होती तुम्हाला? कोण कोण काम केलं या 7 लोकांचं पार्टीचं? मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, पण मला आता कळलंय दलाली केल्यानंतर सुद्धा नावं हातमध्ये येते। ह्याचं उदाहरण आता इथं बघायला मिळालं। इथं ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एकमेकाला काही गोष्टी पोहोचवल्या तरी त्यांची नावं हात येते, ह्याचं मोठं उदाहरण आता इथं या सभागृहात मिळालं। ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही, एका कार्यकर्त्याला सांगायची वेळ येते की अर्ध्या तासात जर माझं नाव नाही आलं तर मी आत्महत्या करेन, असं म्हणल्यावर पळून जायची वेळ आलेली आहे। ही आजच्या दिवशी या